नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. गौरीपाडा या ठिकाणी आलेले आहोत. गौरीपाड्यात कल्याणजवळ आज आपण या गप्पा मारणार आहोत. या गावात आल्यानंतर शिवशंकर यांचं दर्शन घेऊन दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून या गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत. विनंती वैभव कोंडिलकर हे सासरचं नाव, तर विनंती विजय म्हात्रे हे माहेरचं नाव. त्या उखाणा. सुशिक्षित घरात जन्मले, कुलवंत घरात आले, वैभवरावांचं नाव घेते, कोंडिलकरांची सून झाले. काय सांगता. चला सुरुवात करी आजच्या गप्पांना. नमस्कार. द्या ओळख करून. बाबा. नमस्कार. आई. मिस्टर. हो. आई आमच्या, बाबा, आजी. आई बाबा म्हणजे सासू सासरे. नमस्कार. आजी. नमस्कार. आणि आजोबा. मागे काका आहेत. हो. मामा आहे माझा, मामी आहे. नमस्कार. मम्मीची आई आजी. बरोबर. आणि ते आजोबा आहेत. नमस्कार आजोबा. हा भाऊ आहे. हो. बहीण. नमस्कार. ती माझी आत्या आहे. काकू. नमस्कार. आणि नणंद आहेत मागे आणि काकू आहेत. चला सगळ्यांना नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? गौरीपाडा. म्हणजे हेच घर? हेच घर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. सासर कुठे? कुळगाव, बदलापूर. कोण कोण असतं सासरी? सासू सासरे आणि मिस्टर आणि मी. काय करतात? इंटेरियर डिझायनर. कसं गेलं बालपण? लहानपणी म्हणजे हे पूर्ण जंगल एरिया होता. तुम्ही जंगलात राहत होता ऍक्च्युअल मध्ये. कारण सगळेजण तेच बोलायचे, कारण 5-6 नंतर आमचं गाव दिसायचंच नाही. म्हणजे तलाव आहे आमच्या इथे मोठं, तर त्या तलावाच्या इथून जरा इकडचा एरिया बघितला तर तुम्हाला फक्त झाड झुडपच दिसणार, बाकी काही दिसणार नाही. बरं. आणि मग जंगलात कोण कोण होतं? सगळे होते, फक्त मीच मोठी आहे घरातली. त्यामुळे आई वडील काका काकू जॉईंट फॅमिली होती. कसा होता स्वभाव तुमचा? हा, मी ऍक्च्युली मला बोलायची खूप सवय आहे. तर मग टीचर्स लोक सांगायचे की बडबड खूप करते शाळेमध्ये. आणि सासरी? सासरी तरी अजून तक्रार नाहीये तशी. नाही बडबड करता? हा, मला बोलायला खूप आवडतं. किती मिस केलं माहेर? खूप जास्त. काय काय मिस केलं? इतर गोष्टी करत असताना ते मम्मीची काळजी घेणं, पप्पांचं कामावरून येणं, किंवा आजोबा माझ्या कामाला जायचे, मग येता येता खाऊ घेऊन यायचे खूप सारा, कारण एकटीच होती लहान. सगळ्या बाहेरच्या गोष्टी सासरी जाताना मिस करत? खूप खूप जास्त मिस. आणि भावंड किती तुम्ही? 3 जण, म्हणजे बहीण, भाऊ आणि मी. भाऊ मोठा की लहान? भाऊ सगळ्यात लहान. हा बसला आहे तो. हा. कसा होता हा? कसा म्हणजे मस्त होता, गुबगुबीत होता. का आता देत नाहीत तुला काय? कशी आहे ताई? चांगली. म्हणजे काय चांगली? म्हणजे काय? सोबत मला रागवत नाही कधी, म्हणून चांगली. तू कितवीत आहे? 10वीला आहे. चेंजेस ताईचा कसा आहे रे स्वभाव? खरं सांगा. कधी ती कधी पण दोघं फिरायला जातात तर मला नेतच नाही. आता कोण दोघे? छोटी ताई आणि मोठी ताई. आणि तुला घरात ठेवून जायचे का? मला नाही माहिती का. ओ छोटी ताई, स्कूटीवर जायचं ना, मग ह्याला का नाही न्यायचा? 3 सीट अलाउड नाही ना म्हणून. पण मी काय म्हणतो, एकीने उतरून त्याला घेऊन जायचं ना. मग आम्ही दोघे जास्त कम्फर्टेबल आहे ना एकमेकांसोबत. मग तू कधी काय बोलत नाही? नाही. मग ह्या गेल्यावरती तू काय करायचा? रडत बसत, दुसरा काय करणार. मग आईला वगैरे सांगायचं नाही की मग तुला मम्मी मलाच ओरडायची. बिचारा तू अन्यायातच वाढलायस रे. तेवढे अत्याचार केले 2 बहिणी आणि मम्मीने मिळून. हो ना, खूप हाल केले रे तुझे. मला आत्ता कळलं ते गुबगुबीत पण का गेलं ते. मग मला सांग, जेव्हा ताईचं लग्न होऊन गेलं तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं? हा, मग खूप रडलो. खूप रडलास. आता तुम्ही दोघे असताना घरात मग कोण कोणाशी भांडतं? दोघं पण भांडतो एक दुसरं. कोण जास्त भांडतं? कोण? ताई. काय हो? का नाही भांडत नाही, खूप लाड करते मी त्याचे. काय रे, लाड करताय ना ताई? ती माईक आहे म्हणून तशी बोलते. पण भावाचा राग आहे तुमच्यावर की तुम्ही त्याच्यावर रागावता. असं का करता? ताई गेल्यानंतर तुम्ही म्हणजे माझं आणि त्याचं पहिल्यापासूनच बिनसतं. ताई आणि ते 2 जण खूप असं बॉन्डिंग चांगलं आहे त्यांचं, आणि माझं आणि त्याचं थोडंसं. पण ते भावजी कसे आहेत? खूप चांगले. हा,
ते नेतात तुला कधी? हा. तुम्ही त्याला सल्ला काय देणार? काय नाही, सध्या तरी 10वी आहे त्याची, त्याने चांगला अभ्यास करावा आणि उत्तम व्यवस्थित टक्के वाढावे. अरे वा वा वा, तुमचं काय म्हणणं आहे? त्याला काय सल्ला आहे? हा तेच अभ्यास नीट करावा, 10वी आहे म्हणून. मग करतो ना? हा थोडं आता परीक्षा येईल तर करेलच. तुझं काय म्हणणं आहे? मला 85% पाहिजेत. 85च्या अभाव पाहिजेत पे कुठे वाण्याकडे नाही. मिळतात? 10वी मध्ये हा मग काय मिळतील तर मी जाऊन घेऊन नाही, येतो. बरणीत अभ्यास करून बिरणीत. पेपर देऊन भेटतील. मग ते कोणी केला पाहिजे? मी मग होणार आहे ना तुझ्याच्याने? हा, मग. सांग दोघींना. करतो. 785 देणार आणून म्हणून. तुम्हाला किती पाहिजेत? हो तिला आम्हाला 85 पुरतील? हो, नक्की. तुम्हाला नाही किती पाहिजे तुम्हाला? हा, माझ्यापेक्षा तरी जास्तच. तुमच्याकडे किती होते? 90%. आणि असं त्यानेच ठरवलेलं का मी तुझ्यापेक्षा जास्त काढून दाखवेन. बरोबर आहे ना. पैज लावायची तर अशी लावायची. आपण 85 वरच थांबकलोय. काय आई, आता लेक माहेरी आली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद झाला. जायचा दिवस कठीण असतोच प्रत्येक आईला. काय सांगणार, काय काय आठवतं अशा वेळेला? रडायलाच खूप येत होतं जाते वेळेस. बोला बाबा. सासरे गेल्यावर कशा मुली जर कसे राहणार, काय करणार, सगळ्या आठवणी येत होत्या. खूप लाडाने वाढलेली आहे. जावयांबद्दल काय सांगा? खूप चांगले आहेत, खूप सांभाळून घेतात. आणि सासरची सगळी मंडळी सगळे कशी? मंडळी चांगले आहेत. आई बाबा पण चांगले आहेत. आई, काय लहानपणीचं काय आठवतंय लेकीचं? लहानपणी म्हणजे तिला कुठे जायचं असेल काय तर तिला सतत मम्मी लागते. आणि काही करायचं झालं प्रत्येक गोष्टीत रडणार. आधी तू, मग बाकी सगळं. आधी रडायचं मग मागणार पाहिजे, पण ते तुझ्याकडनंच पाहिजे. तिला समजायला लागल्यापासून मग तिचं हट्ट, तिचं रुसणं ते सगळ्यांना आवडायचं. कारण ती घरातली एकटीच, आणि मग एकटी असल्या कारणाने तिथे किती लाड, प्रत्येक काका तिचे लाड करायचे. आणि त्यामुळे ती जे सांगेल ते तिला देण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. विनंती लाडाची होती. तिला मी अंगणवाडीला करीवर घेऊन जायचो. तिथं बसवले की तिथं सुटपर्यंत तिथं बसून राहायचा, न मग घेऊन यायचा. पण हल्ली का आजीला बघा शांती कुठे गेली आई. विनंती फार समजदार होती, पण कधी कधी मी तिला शाळेत घेऊन जायचो. जाताना आमचा गावचा तलाव आहे, त्या तलावामध्ये भरपूर बगळे असायचे. आणि मग पाण्याच्या जवळ जाऊन तिला मासे दाखवायचो. ती तिला मजा वाटायची. शाळेत जायचे, तिला सांगायचो चला आपण जाऊ आता, पण नाही, हट्टपणा करायची, रडत बसायची. धावत येऊन लहान असताना काय खाऊ आणल्यात त्यांनी, किंवा तुम्ही बनवलेलं तिला चिकन खूप आवडतं. कसं वाटतंय आता हे सगळं ऐकताना? खूप मस्त वाटतंय. केवढं बोलले, जुन्या ऐकलं का आठवणी ज्या सगळं? काही मला माहिती पण नव्हतं तर सांगतायत. खूप मग बरं जुन्या वाटतंय. आठवणी या फार महत्वाच्या आहेत. बरं, आता एक तुला चॅलेंज देतो. चल, ताईसाठी बक्षीस मिळवून द्यायचं. देणार नक्की? हा. झाडावर चढायला सांगितलं. हा. नारली तर सोडून. तुझे काय सगळे ऑप्शन तूच ठरवणार काय? अक्षर देतो, त्या अक्षरावरून 3 वस्तू घेऊन ये. घरातनं नाही आणायच्या वस्तू. हा, कुठूनही घेऊन यायच्या 3 वस्तू 30 सेकंदामध्ये. अक्षर आहे स. तुझी वेळ सुरू होते आता. जा. स. साबण आण, तिथे खाली आहे बघ. साब्या साब्या सोपा सोपा. सहा. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला आज भावाने मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. आणि आता बघूया काय घडणार. नमस्कार. नमस्कार. काय कसं वाटतं आज? छान वाटतंय. तुमचं लग्न कसं जमलं? माझ्या मावशीच्या थ्रूनी जमलं. हां हां, म्हणजे आम्ही थोडंसं नात्यात पण पडतोय. आणि त्या म्हणजे मावशींनी सुचवलं, त्या ह्याच्यानी बघायला येणं झालं. कुठे इथे आला? हा, इथे येणं तुम्ही झालं. इथे आलात तेव्हा जंगल होतं? नाही, तेव्हा हे सगळं जसं आता दिसतंय त्या टाईप मध्येच होतं. तुम्ही आला होता? फक्त इथे कोबा नव्हता तेव्हा, तिथे जमीन होती पूर्णपणे. आठवतोय दिवस तो? हो. ऍक्च्युली तो दिवस येण्याचा पण अचानक ठरलेला. मी इंटिरियरचं काम करतो. मी त्या माझ्या एका साईटवरती होतो अंबरनाथला. मावशीने मला सुचवलं की असं आहे का, तू आहेस का, म्हणजे तुझ्याकडे वेळ आहे का त्या वेळात. आणि मग म्हणजे घरी कोणाला कल्पना पण नव्हती या गोष्टीची की मी इकडे अशा मुलीला बघायला येतोय. मावशी, तिचा मुलगा आणि मी, आम्ही असे तिघच येऊन बघून गेलेलो. इकडे आला होता? हा, इकडे येऊन बघून गेलेलो. तुम्ही घरी होता? हो. मग लगेच तुम्हाला माहिती होतं बघायला येणार? हा,
थोड्या वेळ आधी सांगून ठेवलेलं की मग काय येणारे झालं? बघायला. आले हा आले. आणि जसं बघा एक पद्धत असते की आधी नाव सांग मग शिक्षण सांग, असं यांनी विचारलं नाही ऍक्च्युली. ते डायरेक्ट म्हणाले की तुला जे आवडतंय ते सांग. म्हणून मला असं वाटलं का मी खूप फ्रीली राहील तिथे. बरोबर बरोबर. तुम्ही असं का म्हणालात? टिपिकल तेच काय होतं, नाव सांग शिक्षण सांग, ते ऑलरेडी आपल्याला बायोडाटा येतो, माहिती असतं. याच्या आधी किती मुली बघितल्या होत्या? 2 ते 3 मुली. त्यामुळे अनुभव होता तुम्हाला. नाही पण मला सांगा, तुम्ही असं एका प्रश्नावर तुम्हाला वाटलं की या घरामध्ये आपल्याला मोकळेपणा मिळेल, फ्रीनेस? हो, म्हणजे त्या गोष्टीवरनं तर मी ठरवलेलंच की मला आवडलंय. आणि आईंना मी एकदा भेटलेली आहे, आम्ही नात्यात आहे म्हणून. बर. आधी मावशीच्या नात्याने होतं, आता आई झाल्यात. कसा आहे स्वभाव? एकदम छान पण आहे आणि सांगतात तेवढं म्हणजे असं शांत नाहीये ती, आहे अवकाळ थोडी थोडी आहे. कळलं, माहेरची लोक उगाच बरं बरं बोलत होते. तर डबा उघडला की नाही खरा, म्हणजे तेवढं काही शांत नाहीये. तेवढं शांत नाहीये. बरोबर, तुझं बरोबर आहे. भाऊ जे पहिल्यापासून सांगत होता ते आता कोणीतरी एकाने सांभाळलं पाहिजे ना. पण काय हो, शांत नाही म्हणतात ते. कधीतरी चुकून चिडचिड होते. चुकून होते? हा, चुकून. ठरवून नाही होत. नाही आणि न कळत. पण म्हणजे सहसा असं होतं की गोष्टीवरनं कोणत्या तरी, नाहीतर नाही. त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव खूप मस्त आहे, म्हणजे एकदम फ्रीली आहेत. असं म्हणजे कसलं बंधन नाहीये मला की तू ही गोष्ट करू नको. प्रेम आहे पण खूप कमी व्यक्त करतात ते. मला बोलण्यापेक्षा करून दाखवायला आवडतं. जे तिला गोष्टी आवडतात त्या करून दाखवायच्या. खूप कमी, म्हणजे खूप कमी असं, म्हणजे जीव आहे खूप पण असं व्यक्त खूप कमी होतं. यांच्या येण्याने तुमच्यामध्ये काय बदल झाला किंवा काय फरक पडला असं वाटतं? पहिले खूप शांत होतो, ती आल्याने थोडाफार बोलकाव झाले. अजून किती वेळ देता तुम्ही? वेळ असं काही ठरवून नाही, जसं कामातून वेळ मिळेल तसं आपण वेळ देत असतो. कुठे कुठे घेऊन गेला? आता फिरायच्या ह्याच्यात आमचं ऍक्च्युली साखरपुडा झाल्यानंतर लग्नापर्यंत आम्हाला बराच वेळ मिळालेला. मग त्याच्यात आधीमध्ये भेटणं वगैरे व्हायचं. 6 महिने भेटलात तुम्ही? हा, थोडंफार असं जाणं येणं व्हायचं. पुढची 60 वर्ष नाही नेलं तरी असं चालेल तुम्हाला? नाही, ऍक्च्युली मला फिरायची खूप प्रचंड आवड आहे. दोघांना जर टाइम स्पेंड करायचा आहे तर कुठेतरी चला. पण मग नेतात ना? हो, नेतात. जिथे वेळ मिळेल तेव्हा ते तुम्हाला घेऊन जातात. अजून काय व्यक्त व्हायचं हो त्याने? मला सांगा तरी अजून काय, म्हणजे थांबा जरा. सासूबाई सासरे तुमच्याबद्दल काय म्हणतात? चांगली, मनमिळावू चांगली. पण मुलात काय बदल झाला लग्नानंतर? नाही नाही. काय सल्ला देणार आहात दोघांना? काय नाही, व्यवस्थित राहावं, त्यांनी त्यांचा सुखी संसार करावा. बाबांचं काय म्हणणं? विनंतीला मी मुलगी म्हणून मानतो. तिने आत्ताच नेटची परीक्षा दिलेली आहे आणि तिने याच्या पुढे तिला शिक्षक व्हायचे आणि तिने शिक्षक होऊन दाखवल्यावर मला आनंद होईल. अरे वा, नक्कीच. किती मस्त. खूप सपोर्ट आहे त्यांचा मला ऍक्च्युली. शिक्षणासाठी एवढा सपोर्ट खूप सपोर्ट आहे. खूप आई वडिलांचं पण, म्हणजे सासू सासऱ्यांचं पण असं काहीच नाहीये की तू पुढे जाऊ नको किंवा घरात आहे तर तेच कर, असं नाहीये. तुला शिकायचंय शिक, जॉब करायचंय जॉब कर, तू खुश राहिली पाहिजे बस, बाकी काय नको. चला, सासरे बुवांनी आशीर्वाद दिलेला आहे. आता तुमच्यासाठी पिटीचा तास आहे. हा, 5 वस्तू आम्ही सांगणार. त्या 5 वस्तू त्याच क्रमाने घेऊन यायच्या. इकडची मंडळी सगळी तुम्हाला सांगतील कुठे ठेवलेली आहे वस्तू. पण जर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला 1 मिनिटाची वेळ, 1 मिनिटामध्ये 5 वस्तू घेऊन यायच्या. आणि 5 वस्तू आहेत: नेलकटर, स्टार फ्रूट, कायलता किंवा कालथा, चहा पावडर आणि लिंबू. वेळ सुरू झाली. चला लवकर. कालथा 6,
5 4 3. अभिनंदन. हा तन्मणी वहिनी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळालेला आहे. आणि आता तो क्षण, बरोबर, कुणी आव्हान द्यावं असं तुम्हाला वाटतं इकडे माहेरच्या अंगणातलं? मामी. चला मामी, आता हा शेवटच्या पैठणीच्या खेळासाठी आज आव्हान मामी आणि भाची यामध्ये रंगणार आहे. आता मला बघायचंय या माहेरच्या अंगणामध्ये ताई जिंकणार की मामी पैठणी घेऊन अंबरनाथला जाणार आहे. सवाशीण बाई ही आली ही माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेन. आज आपण या ठिकाणी हा खेळ ताईच्या अंगणामध्ये, आज ताईनी आव्हान दिलेलं आहे मामींना, तेव्हा मामी आणि ताई असा हा खेळ रंगणार आणि मग कोण पैठणी जिंकणार आत्ता ठरणार. खेळ सोपा आहे. मधल्या खुर्चीवर बसायचं आणि लहानपणी जसं आपण गाडी गाडी करत ते चाक ढकलतो तसंच ते चाक ढकलायचं. समोर अनेक कोण ठेवलेले आहेत, कोणच्या खाली काही आकडे लिहिलेले आहेत. जसा कोण पडेल तेव्हा तो आकडा दिसेल. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आधी 5 संधी तुमच्यासाठी. हा, बसा. चला सुरू. एक, तो फक्त कोण आहे ना त्याच्यातले पॉइंट आहेत ते शेवटी आम्ही मोजणार आहोत. तेवढी बेरीज होणार आहे आणि त्याच्यामध्ये गुण ज्यांचे जास्त असतील त्या पैठणीच्या विजेत्या ठरणार आहेत. खेळा. 1 2 3 1 2 3 4 थांबा 1 मिनिट. 5 संधी झालेल्या आहेत. 5 संधी शिल्लक आहे. या चिठ्ठ्या काढल्या आतापर्यंत दोघी प्रत्येकी 40 गुणांवर आहेत. अभिनंदन. आणि आता या काढलेल्या चिठ्ठ्यांची अदलाबदल करणार आहे. मला माहित नाही कुठे किती ठेवणार आहे ती. आता खरी गुणसंख्या मोजली जाणार आहे. तेव्हा मामी तुमच्यापासून सुरुवात करू. चला 1 2 3 2. लाल 2 वेळा झाला. लाल 3, हा लाल एकदा 4. हा लाल उपविजेत्या ठरल्या विनंती वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मामी म्हणजे वैशाली वहिनी, त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. सासरी निघताना ताई आईकडे तुळशीचं वृंदावन देणार आहे. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया.
आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्याही घरात आनंद नांदो असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.